भाज्या रोज खाल्ल्या पाहिजेत का? हो तर का? जे लाईट असतात तोवर जे सगळं सुरळीत चालू आहे, दिवा आहे, पंखा आहे, आपल्याला काही त्याचं ओ लाईट आहे म्हणून आपण सतत काही असं आहा हा छान, किती छान लाईट आहे आहा असं काही करत नाही. ठीक आहे, पण लाईट गेले की किती हैराण व्हायला होतं. तसंच भाज्या तुम्ही नाही खाल्ल्या की होत, कारण भाज्यांमध्ये सगळ्यात जास्त फायबर जे आहे, इट्स द ओरिजिनल डिटॉक्स. मग ह्या भाज्यांचा रस का नाही काढायचा? भाज्यांमध्ये ऑक्झलेट्स नावाचं पण एक कंपाऊंड असतं. तुम्ही जर अति ऑक्झलेट्स घेतले तर तुम्हाला आपण जेव्हा या भाज्या शिजवतो तेव्हा त्यातले पोषक तत्व निघून जातात का सगळे? आपण जेव्हा बाजारातनं भाज्या आणतो ते आपण फ्रीजमध्ये किती दिवसापर्यंत ठेवू शकतो? भाज्यांच्या ऐवजी फळ खाल्लं एखादं भाजी समजून तर ते चालतं का? मी असं सुद्धा ऐकलंय की भाजी चिरल्या चिरल्या ती लगेच शिजवली पाहिजे, तर ते बरोबर आहे का? कारलं खाऊन आपलं रक्त शुद्ध होतं, तर हे खरं आहे? भाजी खा असं लहानपणापासून सगळेच म्हणत आलेत, पण भाज्या का खायच्या, त्यातनं काय पोषक तत्व मिळतात आणि कुठल्या भाज्या खायच्या, असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत आणि आय एम शुअर आपल्या प्रेक्षकांच्या मनातही असतील. तर आज आपण भाज्या या विषयांवर चर्चा करणार आहोत. लेट्स गो. माझा पहिला प्रश्न असा आहे की भाज्या रोज खाल्ल्या पाहिजेत का? हो तर का? भाज्या रोज जर खाल्ल्या नाहीत तर काय होईल? आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा युजली भाज्या कमी असतात खाण्यात, किंवा सतत जर आता हॉस्टेलमध्ये जे राहत असतात तर त्यांना माहीतच असेल की सहसा भाज्यांचं प्रमाण कमी असतं. मग तेव्हा काय होतं? सगळ्यात आधी तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं, बद्धकोष्ठ व्हायला लागतं. ओके, की तुम्हाला इनफ भाजी नाही आहे म्हणून मग कधी पण लागणार टॉयलेटला, किंवा 2-2 दिवस होतच नाही आहे असे प्रकार होतात. दुसरं होतं म्हणजे की तोंडाला अल्सर्स होतात, माउथ अल्सर्स व्हायला लागतात, तोंड येणं ज्याला म्हणतो आपण, इथे तोंड येणं, गालात वर येणं असं, किंवा जिभेला चिरे पडल्यासारखं होणं असं व्हायला लागतं. तिसरं काय व्हायला लागतं की तुम्हाला लक्षात येत नाही ते, पण तुमची शक्ती कमी कमी व्हायला लागते. का बरं? कारण भाज्यांमध्ये सगळ्यात जास्त फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. आता तुम्ही हे जे पुस्तक इथे लिहिलं आहे ते जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर काय करतात ते माहीत असेल, पण ज्यांनी नाही वाचले त्यांच्यासाठी मी सांगते की विटॅमिन्स, मिनरल्स काय करतात, की म्हणजे ते जरा साधारणपणे ना इलेक्ट्रिसिटीसारखं असतात, की म्हणजे लाईट असतात तोवर जे सगळं सुरळीत चालू आहे, दिवा आहे, पंखा आहे, आपल्याला काही त्याचं ओ लाईट आहे म्हणून आपण सतत काही असं आहा हा छान, किती छान लाईट आहे आहा असं काही करत नाही. ठीक आहे, पण लाईट गेले की किती हैराण व्हायला होतं. तसंच भाज्या तुम्ही नाही खाल्ल्या की होत. ठीक आहे, जे जोवर खात असतो रोज तोवर काय परत दोडक्याची भाजी केली आईने अशी कटकट, पण जेव्हा ती भाजी मिळत नाही त्यांनी जे त्रास व्हायला लागतात तर ते दॅट हॅपन्स बिकॉज तुमचे विटॅमिन्स, मिनरल्स जे आहेत ते खूप कमी होतात प्रमाण त्याचं, आणि फायबरचं प्रमाण पण कमी होतं खूप, कारण ते फायबरही खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या रोजच्या म्हणजे हेल्थसाठी. काय इम्पॉर्टंट असतं? बघ, फायबर तुम्ही जर खात असाल व्यवस्थित, म्हणजे भाज्या खाताय व्यवस्थित जर, तर त्यातनं त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की आपल्याला एक तर पोट साफ व्हायला मदत होते रोज नियमितपणे, आणि पोट का रोज साफ व्हायला हवं आहे, किंवा त्यांनी जर काय नाही झालं तर काय होतं, हे जर घरात कोणी व्यक्ती असतील ज्यांना सारखा बद्धकोष्ठाचा त्रास होतो, किंवा कुठली तरी चूर्ण किंवा इसबगोल किंवा असं जर ते घेत असतील त्यांना जाऊन विचारा की सकाळी उठल्यावर जर टॉयलेटला नाही लागली की किती त्रास होतो ते. ठीक आहे, ते मी तुम्हाला सांगत नाही, गुगलही करू शकता. पण ते रोज तुम्हाला नियमितपणे टॉयलेटला होणं हे एस्पेशली भारतीय लोकांच्या, कारण आपल्याला आपले जीन्स आणि आपलं मुळात डाएट तसं आहे, हाय फायबर डाएट असल्यामुळे तशी सवय आहे. तसं जर झालं नाही तर आपल्याला पुढे ॲसिडिटी, तुम्हाला कॉन्स्टिपेशनमुळे होणारं ब्लोटिंग वगैरे असे, अपचन, करपट ढेकणा येणं वगैरे येणं असं प्रकार होऊ शकतात. दुसरं काय होऊ शकतं त्याच्यामुळे, अखंडसारखी खाय सुटायला लागते, कारण पोट भरलेलंच वाटत नाही आपल्याला जर भाजी नसेल तर. आणि मग इतर जे प्रकार होतात की म्हणजे आता फायबर जे आहे ते आपल्याला सगळ्यात जास्त आपले जे काही टॉक्सिन्स आहेत शरीरात की ज्याचं गरज नाही आहे ते काढून टाकायला मदत करत असतं. तर त्यामुळे इट्स द ओरिजिनल डिटॉक्स असं जर पाहिलं गेलं तर, की तुम्ही भाज्या खाल्ल्याने
एक प्रकारचं तुमचं डिटॉक्सिफिकेशन होतं भाज्या खाल्ल्याने, त्याचे रस काढून नाही. ओके. पण तुम्हाला आणि तुमचे जे तब्येत आहे व्यवस्थित म्हणजे इम्युनिटी नीट ठेवायला पण किंवा तुम्हाला त्याच्यातनं जे अँटीऑक्सिडंट्स मिळत असतात भाज्यांमधनं, तर त्याची सगळ्याची मदत होते. मग ह्या भाज्यांचा रस का नाही काढायचा? भाज्यांचा रस जर तुम्ही काढलात, हल्ली खूप फॅशन आहे, सकाळी इवन जॉगर्स पार्कच्या बाहेर पण तऱ्हेतऱ्हेच्या रंगाच्या भाज्यांचे ज्युसेस आपल्याला दिसतात. आता ते जर तुम्ही भाज्यांचे ज्यूस जर काढलेत आणि तसे जर प्यायलात, तर त्याच्यानी तुम्हाला भाज्यांमध्ये ऑक्झलेट्स नावाचं पण एक कंपाऊंड असतं, तर ते त्याचा लोड खूप वाढतो. म्हणजे तुम्ही जर अति ऑक्झलेट्स घेतले तर तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतात. पण याचा अर्थ हा नाही की भाज्या जास्त खाऊन पण किडनी स्टोन होतात. का बरं? कारण आपण जेव्हा भाजी शिजवतो, परततो, वाफवतो किंवा सॅलड फॉर्म रॉ फॉर्ममध्ये जरी खाल्ली तरी ती जेवढी आपण त्याचं ज्यूस काढताना घेऊ शकू, म्हणजे एका पूर्ण जोडीचं पालकाच्या जोडीचं मला 1 ग्लास ज्यूस मिळणार, पण मी एक पूर्ण पालकाची जोडी एकटी कच्ची खाऊ नाही शकत बसून. तर ते मुळात रॉ व्हेजिटेबल्स जेव्हा आपण खातो तेव्हा प्रमाण कमी असतं आणि नाही इतर वेळी जेव्हा आपण ते शिजवतो भाज्या किंवा वाफवतो तर त्याच्यात ते ऑक्झलेटचं प्रमाण आपोआप कमी होतं. म्हणून तुम्ही तशा भाज्या भाज्या खाणं इज मोर इम्पॉर्टंट, पण भाज्या पिऊ नाहीत. मग सूप पिलेलं नाही चालत? सूप प्यायलेलं चालतं, कारण सूपला आपण गरम करतो ना, मग गरम करताना जेव्हा तुम्ही शिजवता ती भाजी आपोआप त्याच्यात ते ऑक्झलेट्स कमी होतात. मग आपण जेव्हा या भाज्या शिजवतो तेव्हा त्यातले पोषक तत्व निघून जातात का सगळे? खूप छान प्रश्न विचारला बघ, कारण अनेक वेळा असं वाटतं लोकांना की भाज्या जर कच्च्या खाल्ल्या तरच त्या पौष्टिक आहेत, तर तशातला भाग नाही आहे. इनफॅक्ट टोमॅटोसारखी जी भाजी आहे किंवा गाजर हे जेव्हा आपण शिजवतो तेव्हा त्यातले जे पोषक तत्व आहेत ते आपल्याला शरीराला आपल्याला सहज घेता येतात, जास्त बायो अवेलेबल होतात, असंही होतं. सो कुठले न्यूट्रिएंट्स जे आहेत भाज्यांमधले ते कमी होतात आपण शिजवल्यावर. एक आहे की त्यातले बी कॉम्प्लेक्सेस जे असतात ते थोडे कमी होतात आणि विटॅमिन सी जे आहे ते कमी होतं. तर विटॅमिन सी जे आपलं कमी होतं त्यासाठी एक सोपा उपाय आहे की भाजीवर वरून किंवा आपण जेवताना अर्धा लिंबू जरी पिळून घेतलं तरी तेवढं काम होतं. म्हणजे तुम्ही दिवसभरातनं 1 लिंबाचा रस तुम्ही खाता आणि दॅट इज इनफ, की म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही कच्चंच खायला हवं अशातला भाग नाही. आणि बी कॉम्प्लेक्सेस जर आपल्याला जपायचे आहेत भाज्यांमधले तर कुठल्याही भाज्या खूप वेळ शिजवत नाही बसायच्या. म्हणजे परतून जेव्हा भाज्या करतो आपण तर तेव्हा त्याला तासन तास नुसतं गॅसवर ठेवलं आहे किंवा सारखं आपले गरम करतायत, म्हणजे घरात मंडळी 6 आणि प्रत्येकाची जेवणाची वेळ वेगळी आणि मग ते तेवढे 6 वेळा ती भाजी परतून गॅसवर गरम करत बसले, मग त्याच्यातले बी कॉम्प्लेक्सेस फार नष्ट होतात. पण एकदमच तुम्ही जर म्हणजे शिजवून अति नाही गरम करत बसलात किंवा खूप वेळ नाही लावला तर दॅट इज फाईन. मग आपण जेव्हा बाजारातनं भाज्या आणतो ते आपण फ्रीजमध्ये किती दिवसापर्यंत ठेवू शकतो? ते भाजीवर अवलंबून आहे, कुठली भाजी. जसं तुला सांगायचं तर आपण दुधी आहे, भोपळा आहे किंवा वांगी आहेत, ती तुम्ही आठवडाभरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता. पालेभाज्या ज्या आहेत त्याच्यात पाणी जास्त असतं, तर त्यामुळे तुम्ही बाजारातनं आणल्यावर 2 ते 3 दिवसाच्या पुढे मग त्या सडायला लागतात जर तुम्ही त्याचं तेवढे दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तर. इवन हर्ब्स जे आहेत की म्हणजे पुदिना, कोथिंबीर हे पण जे आहे ते तुम्ही त्याला व्यवस्थित स्टोअर करून ठेवायला लागतं, की तुम्ही ती जाळीवाल्या डब्यात ठेवा किंवा कागदात हे करून ठेवा, त्याच्यात असे वेगवेगळ्या मेथड्स असतात. तर तसं ठेवून पण तरीसुद्धा ते खूप जास्त दिवस नाही टिकत, म्हणजे तुम्हाला त्यामुळे 3 ते 4 दिवस डिपेंडिंग ऑन द मेथड की तुम्ही कसं त्याला स्टोअर करताय. असं टोमॅटो वगैरे जे आहेत ते पूर्ण आठवडाभरसुद्धा राहू शकतात फ्रीजमध्ये, आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याच्यातले काही पोषक तत्व नष्ट होत आहेत अशातलाही भाग नाही. तर त्यामुळे जर रोज जाऊन आणायला वेळ होत नसेल भाजी आणि फ्रीज असेल तर मी तर म्हणते अगदी वापरा त्याला, तुमचा बेस्ट फ्रेंड करा त्या फ्रीजला आणि त्याचा वापर करून जास्त भाज्या जेवढ्या खाता येतील तेवढ्या खा. मग कच्च्या भाज्या जास्त पौष्टिक की शिजवलेल्या भाज्या? दोन्हीही. बघ, पूर्ण तुम्ही भाजी खाल्याशी मतलब आहे. आणि कधी कधी कसं होतं, जसं आता कच्च्या भाज्या, सगळ्याच कच्च्या भाज्या काही आपल्या शरीराला नीट पचवता येत नाही. जसं आता मेथीसारखी भाजी जी आहे किंवा लाल भोपळा वगैरे जे आहे किंवा सुरण आहे, ते जर आपण कच्चं खायला लागलो किंवा ब्रोकोली तर आपलं पोट दुखेल. का बरं? कारण आपल्या शरीराला ते पचवता येत नाही. अशा वेळी त्याला वाफवलेल्या जर त्या भाज्या असतील तर ते आपल्याला नीट डायजेस्ट करता येतात आणि त्याच्यातले न्यूट्रिएंट्स जे आहेत ते आपल्या शरीराला वापरता येतात. तर त्यामुळे
कच्चं जास्त पौष्टिक आहे अशातला भाग नाही आहे, पण शिजवलेल्यात पण काही न्यूट्रिएंट सगळे नष्ट झाले अशातलाही भाग नाही आहे. जसं तुम्हाला आवडत असेल तसं करा. मला जर विचारशील तर भाजी खाल्ल्याशी मतलब आहे. मग ते तुम्ही कसंही खा, म्हणजे तुम्ही त्याचं सूप बनवा, तुम्ही त्याला नुसतं परतून हे करा, वाफवून नुसते उकडलेले बीट मला आवडतं तर तसं खा, मला कच्चा टोमॅटो कच्ची काकडी आवडते तसं खा, कसंही खा पण भाजी खा. आता तुम्ही म्हणतायत कसंही खा पण भाजी खा, पण मग भाज्यांचं आपल्या आहारात रोजच्या जीवनात प्रमाण काय असलं पाहिजे? ओ ग्रेट क्वेश्चन, खूप छान प्रश्न आहे बघ. हल्ली जर कोणाचे ताट बघितलं सर्वसामान्य तर ते भाजी ते लोणच्या इतपत खातात, असं की अशी झाली आहे भाजी. अगदीच की म्हणजे आणि दुसरं म्हणजे की बटाटा ही पण एक भाजी म्हणून हे करतात. तर आता बटाट्यावर पण एपिसोड केलेला आहे, तर तो पण बघायचं विसरू नका, म्हणजे त्याच्यात कळेल की बटाटा कसं भाजी नसते. पण तुम्ही भाजी मुळात ती अगदी नुसतं असं लावून नाही, ती व्यवस्थित घेऊन प्रत्येक घासाबरोबर खाता येईल अशी असली पाहिजे. तर म्हणजे तुम्ही त्याचं प्रमाण जे आहे ते साधारण आपलं पान, एक तर ताट नाही म्हणते मी मोठं, पण जे डिनर प्लेट स्टँडर्ड 12 इंचची जी डिनर प्लेट असते तर त्याच्यात निम्म जे आहे, जर त्याला आपण निम्म अशी एक रेष ओढली तर त्यात निम्मा भाग जो आहे तो भाज्यांचा असला पाहिजे. एवढी भाजी खायची गरज आहे. तर आणि मग ह्याचं जर मी म्हणजे सर्विंग्स काढले, कारण साधारण म्हणतात 5 a day की तुम्ही 5 भाज्यांचे सर्विंग्स एका दिवसात खाल्ले पाहिजेत. 1 सर्विंग इज साधारण 100 ते 120 ग्रॅम एका भाजीचं सर्विंग असतं. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की दिवसभरातनं एका व्यक्तीनं अर्धा किलो भाजी खाल्ली पाहिजे. बापरे, येस, ऐकायला असं खूप वाटतं. खूप वाटतं. पण का ते खूप वाटतं, कारण आपण बघताना काय म्हणजे असा विचार करतो की म्हणजे आता मी ती एवढी आणली अर्धा किलो भाजी, ती पूर्ण मी एका वेळेला खायची, तर तसं नाही आहे. दिवसभरात ना अर्धा किलो भाजी खायची आहे. म्हणजे काय करायचं आहे की मी सकाळी जर भाजी म्हणजे जेवताना, दुपारच्या जेवताना जर भाजी खाती आहे तर मग ती 1 वाटी भाजी आणि 1 वाटी कोशिंबीर असं असू शकतं. किंवा रात्रीच्या ह्याच्यात जर मी पुलाव करते आहे तर मी तो 2 वाट्या भाज्या आणि त्याच्याबरोबर अजून जे काही घालायचं आहे, भात घालायचं आहे किंवा इतर, तसं तेवढं ते पुलाव फॉर्ममध्ये घालू शकते. असं अशा पद्धतीनं तुम्ही 5 वाट्या दिवसभरातनं भाज्या खायला काहीच जड जात नाही. पण ते अर्धा किलो म्हटल्यावर लोकांना वाटतं एवढं तर आम्ही पूर्ण आठवड्याभरात आणतो. मग जर भाज्यांच्या ऐवजी फळ खाल्लं एखादं भाजी समजून, तर ते चालतं का? बघ, ॲज चालत नाही, कारण भाज्या आणि फळांमध्ये जे आपल्याला पोषक तत्व जी मिळतात ती वेगवेगळी असतात. तर त्यामुळे मला जर विचारशील तर, किंवा इव्हन या पुस्तकात पण मी हे खूप नीट एलॅबोरेट केलेलं आहे की तुम्ही 5 सर्विंग्स हे भाज्यांचे खायचे आणि शिवाय अजून 2 सर्विंग्स फळांचे वेगळे खा. असं मग भाजीऐवजी मी फळ खातो असं करू नका. पण जर एखादा असं होत असेल की आता मी डाळ म्हणजे डाळ घालून पालकाची भाजी केली आहे आणि मी त्याच्याबरोबर एक काहीतरी दुसरी पण शिजवलेली, सपोज गवारीची भाजी केली आहे, मग मला अजून एक कोशिंबीर हवी, मला अजून एक भाजी नाही आहे, मग मी सपोज केळ्याची कोशिंबीर केली किंवा मी ॲपलचं सॅलड खाल्लं तर चालू शकतं. ओके, पण ती भाजी पण खाणं महत्त्वाचं आहे. असं. आणि हो, अजून एक म्हणजे परत हल्ली खूप लोक नियम सांगतात काय की ह्याच्याबरोबर हे खाऊ नका, तर तुम्ही काही भाज्यांबरोबर फळ नाही खाऊ शकत अशातलाही भाग नाही आहे. कितीतरी सॅलड्स आपण असे खातो की ज्याच्यात तुम्ही इतर भाज्या केलेल्या आहेत आणि त्याच्यात तुम्ही एखादं फळ पण घालताय, तर तसंही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी असं सुद्धा ऐकलंय की भाजी चिरल्या ती लगेच शिजवली पाहिजे, तर ते बरोबर आहे का? तसंच केलं पाहिजे? तो आयडियल सिच्युएशन ती आहे की म्हणजे मी चिरली आणि मग मी ते लगेच हे केलं. पण हल्लीच्या जीवनात जेव्हा वेळ ह्याचा खूप म्हणजे आपल्याला स्केर्सिटी आहे, खूप अभाव आहे वेळेचा, आणि तुम्हाला बाजारात हल्ली चिरलेल्या भाज्या मिळतात किंवा इवन आपले पुण्यासारख्या ठिकाणी तर आपले जे भाजीवाले जे असतात ते सुद्धा सांगतात की ताई तुम्ही पुढचं घेऊन या, मी चिरून ठेवतो भाजी तोवर, किंवा निवडून देतो भाजी. मग अशा वेळी तसं घेतलं तरी काही हरकत नसते, घरी जाऊन तुम्ही शिजवताय तर. किंवा इवन हल्ली आपण जे ऑर्डर करतो भाज्या त्याच्यात पण चिरलेल्या भाज्या मिळतात, तर तुम्ही अगदी घरी आणूनच चिरून लगेचच त्याचं हे करणं तितकं आयडियल सिच्युएशन जर जमत नसेल आणि तुम्ही चिरलेली भाजी आणून किंवा फ्रोझन भाज्या आणून तुम्हाला जर भाजी करायची असेल तरी काही हरकत नाही आहे. कशाचा म्हणजे तुम्हाला लॉस ऑफ न्यूट्रिएंट कशाचं होतं, तर ते व्हिटॅमिन सीचं. तर ते जसं मी म्हटलं, तुम्ही एक नुसतं लिंबू पिळून टाका की त्याचं काम होतं तेवढं. त्याच्या मागे काही फार जास्त डोकं घालवत बसायचं काही गरज नाही. बरोबर.
मी असंही ऐकलंय, आय होप हे मिथ आहे, की कारलं खाऊन आपलं रक्त शुद्ध होतं, तर हे खरं आहे का? हे बघ, मी तुला म्हटलं ना की जसं भाज्या ह्या ओजी डिटॉक्स आहेत. बरोबर. ओजी डिटॉक्स म्हणजे काय, तर भाज्यांचं एक असं इतकं सुंदर पॅकेज आहे ते, की त्याच्यामुळे तुम्हाला न्यूट्रिएंट्स पण मिळतात, म्हणजे मल्टीविटॅमिन्स मिनरल्स पण मिळतात, की ज्याच्यामुळे तुमचं आयर्न वाढणार आहे किंवा तुमचं विटॅमिन सी वाढणार आहे, तुमचे विटॅमिन ए वाढणार आहे, कारण कॅरोटिनॉइड्स वगैरे पण भाज्यांमध्ये असतात. ते सगळं तर तुम्हाला मिळतंच आहे, त्याच्याबरोबर फायबर पण मिळतं आहे. तर आता ते फायबर काय काम करतं, जसं मी तुला मगाशी सांगितलं तसं, की जे जे एक्स्ट्रा आहे तर ते शरीरातनं काढून टाकायचं काम करतं. शुद्धीकरणाचाच एक प्रकार झाला की नाही. तर म्हणून तुम्ही सगळ्याच भाज्या असं पाहिलं तर फक्त कारलंच असं नाही, सगळ्याच भाज्या शुद्धीकरणाचं काम करत असतात, म्हणून ते तुम्ही जास्त खाल्लं पाहिजे. मग गाजर खाऊन तुमची नजर चांगली होते असंही ऐकलंय, ते बरोबर आहे का? हो, बरोबर आहे ना, अगदी. म्हणजे तुम्हाला भाज्यातनं, गाजरातनं, इतर भाज्यांमधनं सुद्धा, म्हणजे पालक वगैरे याच्यातनं पण तुम्हाला बीटा कॅरोटीन, रेटिनॉइड्स जे असतात वेगवेगळे तसे मिळत असतात, आणि त्याच्यामुळे ते शरीर मग नंतर विटॅमिन ए बनवायला वापरतं. त्यामुळे ते छान असतंच, सगळ्याचंच बेनिफिट असतं. ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी हल्ली लोक कडू भाज्या खात आहेत, तर ते तसं होतं का त्यानी? कडू भाज्याच खायची गरज नाही आहे तुम्हाला ब्लड शुगर मॅनेज करायला. दॅट्स द ब्युटी, की कुठलीही तुम्ही भाजी खाल्ली तरी त्याच्यात म्हणजे फायबर जे आहे, फायबर मुळात जे आहे ते काय करत असतं, की जे एक्सेस शुगर पण आहे त्याला पण धरून शरीराबाहेर काढत असतं. तर त्यामुळे तुम्ही कुठलीही भाजी खाल्ली तरी त्याच्यात फायबर आहेच, पण मग काय महत्त्वाचं आहे की त्याचं प्रमाण, म्हणजे तुम्ही किती खाताय. म्हणून तुम्ही दिवसभरातनं अर्धा किलो भाजी जर खाल्ली एका व्यक्तीने, तर तुम्हाला आपोआप त्यांनी तुमचं ब्लड शुगर रेग्युलेट करायला, इवन कोलेस्ट्रॉल मॅनेज करायला, रक्तदाब मॅनेज करायला सगळ्यातच मदत होते. म्हणून भाज्या खा. पण मग हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात कुठल्या कुठल्या भाज्या खायला पाहिजेत? सुंदर प्रश्न विचारला बघ. वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या भाज्या आपल्याला मिळत असतात. आता जसं मी पावसाळ्यात जर फ्लॉवरची भाजी खायला गेले तर किंवा एक तर कमी मिळतो आणि उग्र मिळतो, गॅसेस पण होतात. हां, आता गॅसेस होतात ते प्रत्येकाचं, आपलं पण पचनशक्ती बदलते म्हणून, पण त्याच्यात आळ्या जास्त असतात. कारण फ्लॉवर हा आपल्याकडे जास्त जो पिकतो तो फ्लॉवरची भाजी जी आहे ती आपल्याला थंडीत मिळते. तर म्हणून तुम्ही आता पावसाळ्यात जी येणाऱ्या मुळातच भाज्या थोड्या कमी होतं प्रमाण, मग तेव्हा आपण कडधान्य वगैरे जास्त खातो. पण मग ज्या ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या येत आहेत त्या तुम्ही खाल्ल्या पाहिजेत जास्त, असं. कारण फॉर द सिम्पल रिझन्स की ते तेव्हा पिकतंय, मग ते जास्त फ्रेश असणार आहे, तेव्हा खूप जास्त तुमच्याकडे खूप दिवसांनंतर पोचले नसणार आहे म्हणून. बरोबर. शेवटचा प्रश्न असा की ब्रॉकली, झुकिनी, बेल पेपर्स हेच खाल्लं पाहिजे, की आपल्या ज्या लोकल भाज्या आहेत त्याच्यातनं सुद्धा आपल्याला तेवढेच पोषक तत्व मिळतात? अरे, आपल्या लोकल भाज्या काही कमी तर नाहीच आहेत, ॲट टाइम्स त्या जास्त पौष्टिक आहेत या बाकी भाज्यांपेक्षा. आता जसं तुला एक साधं उदाहरण द्यायचं तर, की आपल्याकडे आपण सुरण जे आहे, सुरण उपवासाला खातो भाजी जी आहे ती. आता सुरणात खूप जास्त फायबर आहे, त्यामुळे आपल्याला उपवासाच्या वेळेला सगळे बटाट्याचा मारा करतात, पण खरं सुरण खा, मग ती भाजी जी आहे ती, असं. कारण त्याच्यामुळे फायबर जास्त आहे, तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. सिमिलरली जर आपण आता मेथी जी आहे, आता मेथी ही त्या केलपेक्षा अजिबातच काही कमी नाही आहे, तेवढंच त्याच्यात म्हणजे पौष्टिक आहे ती त्याच्यासारखीच. तर इवन काकडी, आपल्याकडे किती प्रकारच्या काकड्या मिळतात, केवढे आपल्याकडे म्हणजे ह्याच्या म्हणजे काय म्हणतो आपण, गवार वगैरे, ज्याच्या पण ज्या शेंगाच्या भाज्या आहेत ते पण केवढे मिळतात. तर आपल्या लोकल भाज्या अजिबात काही म्हणजे कमी नाही आहेत कुठल्याही दृष्टीनं, तर त्याही खाऊन आपण अगदी व्यवस्थित पोषक तत्व मिळवू शकतो. ह्याच्यावर मला अजून एक प्रश्न आठवला. तुम्ही सांगितलं होतं बटाटा ही काही भाजी नाहीये, मग अजून अशा कुठल्या भाज्या आहेत का ज्या भाज्यांमध्ये आपण मोडत नाही? नाही, दुसऱ्या भाज्या नाही आहेत, कारण बटाटाच सगळ्यात जास्त ओनली कार्ब आहे त्याच्यात, असं. आणि तरीसुद्धा मी म्हणेन की तुम्ही एक वेळ बटाटा जर खाल्लाच म्हणजे, तर काय वाईट नाही आहे तो बटाटा. कसा खाऊ शकता याच्यावर पूर्ण एपिसोड केला आहे, त्यामुळे मी आत्ता नाही सांगत, तुम्ही तो एपिसोड जाऊन बघा बरं का बटाट्यावरचा. पण तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग करताना, म्हणजे कारण आता मग कुठली भाजी खायची हा विचार
जर करत असाल तर शक्यतोवर 2 वेगळे रंग तरी असतील पानात ह्याचा विचार ठेवा, की म्हणजे तुम्ही जर पालकाची भाजी बनवली आहे तर त्याच्याबरोबर पुन्हा एकदा हिरव्या काकडीची कोशिंबीर नका बनवू, गाजराची कोशिंबीर बनवा. असं म्हणजे त्यातल्या त्यात 2 रंग जर येतील तर तितकेच तुम्हाला प्रत्येक रंगातनं पण आपल्याला पोषक तत्व मिळत असतात, वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स मिळत असतात, तर तेवढे तुम्हाला मिळत जातील. आय होप भाज्या का खाव्यात ह्याचं महत्त्व तुम्हाला कळालं असेल. अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा, किंवा तसं मराठी@gmail.com वरही तुम्ही विचारू शकता. आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कशाची बघताय, करा ना सबस्क्राईब. म्हणजे असे एवढे छान एपिसोड जे आम्ही तुमच्यासाठी बनवतोय तुम्हाला लगेच कळेल आणि तुम्हाला सगळ्यांपर्यंत शेअर पण करता येईल. सी यू सून.